नमस्कार मित्रांनो, मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अन्नवट वाट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा आपला आयुष्याचा प्रवास संपायला येतो तेव्हा त्या क्षणी मनात काय भावना दाटलेल्या असतात. मुळात हा प्रवास जर सर्व जीवित कार्य पूर्ण करून अखेरच्या टप्प्यात आलेला असेल, म्हणजे वयोमानानुसार म्हणा किंवा शरीर थकलं म्हणून असेल, वार्धक्यामुळे असेल, त्या क्षणी मनात काय भावना दाटून येतात. आता आपण पाहतो की आपला देश पारतंत्र्यात होता आणि स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी भाग घेतलेला होता आणि इंग्रजांनी अशा अनेक क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिलेली होती. तथापि फाशीचा तो फास गळ्यात घालून हसत हसत मृत्यूला मिठी मारणारे क्रांतिकारक काय म्हणत होते? शेवटचा शब्द, वंदे मातरम, भारत माता की जय. आता असेच सामाजिक कार्यकर्ते, महापुरुष यांनी सुद्धा विविध ठिकाणी आपलं जीवित कार्य संपल्यावर मृत्यूच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. उदाहरणार्थ साने गुरुजींना जेव्हा जाणीव झाली की या स्वार्थी जगात मी आता राहू शकत नाही, मला जे आदर्श जग अपेक्षित आहे ते जग आता माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही आहे, तेव्हा त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या स्वार्थी जगात मी राहू शकत नाही असं म्हणत. आता सावरकरांनी जेव्हा देश स्वतंत्र झालेला पाहिला, स्वतंत्र झाल्यानंतरचा कालखंड अनुभवला आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपल्या जीवनाची इतिश्री झाली, आता देश स्वतंत्र झालेला पाहायला मिळाला, आपण स्वातंत्र्य लढ्यात जो भाग घेतला त्या भागाची फलश्रुती म्हणून हे स्वातंत्र्य आपण पाहिलं, त्याच्यानंतरचा कालखंड पाहिला. त्यामुळे आता जीवित कार्य काही राहिलं नाही, म्हणून त्यांनी अन्न पाणी त्यागून प्रायोपवेशन केलं आणि हसत हसत ते अंतिम प्रवासाला निघून गेले. आता माणूस जेव्हा मृत्यूच्या समीप असतो, शेवटच्या क्षणांना, म्हणजे तो रुग्णालयात असेल, घरी असेल, आता आपल्या नातेवाईकांसमोर, लेकरा बाळांसमोर असेल, त्यावेळेस तो जे बोलतो ना ते खरं बोलतो. कारण त्याच्यासमोर जीवनाचा सारा पट डोळ्यासमोरून असा पटकन ओझरता निघून गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात भावना असते की मी जगलो का नाही जगलो, आणि जगलो असेल तर आयुष्य इतक्या लवकर संपलं कसं. मग माणसं काय म्हणतात? चलतो, निघतो, उशीर झाला, आता निघायला हवं, अशा पद्धतीचं त्याचं सांगणं असतं. आता जगणे आणि मरणे ह्याच्यात एक पुसटशी सीमारेषा आहे. जगताना आपण मरणाचा विचार करत नाही आणि मरणाची वेळ आली तर जगायचं राहून गेलं असा विचार मनात डोकावतो. त्यामुळे मृत्यूचं स्वागत कोणीही करत नाही. जो मृत्यू पावलाय त्याच्या अंत्यसंस्काराला जातात, पण परतताना ते हे विसरून जातात की उद्या आपल्यालाही अनंताच्या प्रवासाला ह्या अंतिम संस्काराच्या स्थानातूनच निर्गमन करायचं आहे. आणि माणसाला सगळ्यात मोठं दुःख हेच असतं की आयुष्यभर मी एक एक गोष्ट, एक एक वस्तू, एक एक डाग, एक एक नग कमवत राहिलो आणि जेव्हा माझा श्वास, माझी नाडी थांबणार आहे त्यावेळेस मी कमवलेल्या ह्या सगळ्यांमधलं मी काहीही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे माणसाने जाताने म्हणावं काय? तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला निघाले तेव्हा ते काय म्हणाले? आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, असं ते म्हणाले का नाही? मग असं आपल्याला म्हणता का येणार नाही? तर अशा पद्धतीने आपण विचार करायचा आहे. आपण जन्माला आलो तेव्हाही आपल्या अंगावर कपडे नव्हते. आपण मृत्यू पावल्यानंतर अनंताच्या प्रवासाला जाणार आहोत तेव्हाही आपल्या अंगावर कपडे नसणार आहेत. त्यामुळे हे तुझं, हे माझं असं करण्यात वेळ ना वाया घालवता पुण्य कामांमध्ये वेळ वाया घालवा. राग, लोभ, चिंता, द्वेष, हिंसा, मदमोह, मत्सर ह्याच्यापासून दूर राहून शरीररूपी ह्या सोन्याचं सार्थक कसं करता येईल त्याबद्दल आपण सर्वांनी निश्चित विचार करायला हवा. जगणे सुंदर करायला हवं असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे.
मृत्यूजवळ आल्यावर माणसाचे सगळे मुखवटे, सगळी आवरणं गळून पडतात, दर्प नाहीसा होतो. कारण माणूस आयुष्यभर अहंकार, वासना, आसक्ती ह्या चिखलात लोळत असतो आणि ह्या लोळण्यामध्ये तो मृत्यूचं भान विसरून जातो आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि जे अंतिम सत्य आहे तेच सुंदर आहे आणि तेच शिव आहे. त्यामुळे जन्म, बालपण असेल, किशोरवयीन वय असेल, तरुण असेल, युवा असेल, प्रौढ असेल, मध्यमवयीन असेल, त्याच्यानंतर वृद्ध असेल, अशा पद्धतीने जीवनाची आपली यात्रा पूर्ण होते आणि काम, धाम, नोकरी, पैसा, पाणी, संपत्ती, शेतीवाडी, घर, लग्नकार्य यात माणसाचं आयुष्य निघून जातं आणि अंतिम समय जवळ येतो आणि माणूस मग धाय मोकलून रडायला लागतो की आता मला निरोप द्या, आता मला जायची वेळ आली. तर अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण हसत हसत या जगाचा निरोप घ्यायला शिकलं पाहिजे. जे काय आहे ते सगळं दान द्यायला शिकलं पाहिजे, कारण त्याच्याहून दुसरं मोठं कुठलंच पुण्य नाही. आपल्याकाशी जे जे आहे ते देऊन टाकायला शिका. पु ल देशपांडे यांनी आपल्याकडे असणाऱ्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट बनवला आणि तो ट्रस्ट सामाजिक कार्यासाठी त्यांची संपत्तीचा विनियोग करतो. समाजाकडून आलं ते समाजालाच दिलं. ग प प्रधान यांनी आपला वाडा साधना ट्रस्टला देऊन टाकला आणि ते आपल्या एका विद्यार्थ्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीत अंतिम दिवस त्यांनी काढले. वरण भात शिजून खाऊन ते जगले आणि तिथेच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ज्ञानोबा माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. किती कमी वयात लोक काय काय करून जातात. पिढ्यानपिढ्या पुरेल एवढं काम लोक करून जातात. संत महात्म्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं आणि अनेक पिढ्यांना हे जग असेपर्यंत पुरेल असं ज्ञानाचा अनमोल ठेवा, नामसंपदेचा अनमोल ठेवा ते आपल्याला देऊन त्या प्रवासाला निघून गेले. दुर्दैवाने आपण सगळेजण त्यांचं नामस्मरण करतो, पण त्यांनी जी शिकवण दिली ती आचरणात आणत नाही आणि हे माझं, हे तुझं, हे गोळ्या करण्याच्या नादात आपण आपलं मनुष्यत्व विसरून जातो. त्यामुळे आपल्याला बलराज सानी जसं अंतिम समय म्हणाले की आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही, तसं म्हणता आलं पाहिजे. किंवा बाबू मोशाय म्हणून हाक मारणारे राजेश खन्ना आनंद चित्रपटात कॅन्सरशी लढताना अंतिम श्वास घेतात असं दाखवलं आहे. प्रत्यक्ष जीवनातही कॅन्सरशी लढताना त्यांनी अंतिम श्वास घेतला आणि ते काय म्हणाले, पॅकअप. जीवनाचं पॅकअप झालं, आयुष्याचं पॅकअप झालं, शेवटचा श्वास घेतला, अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यामुळे सगळं गोळा करण्याच्या नादात जीवनाचे क्षण पसरले जातील असं होऊ देऊ नका. क्षण क्षण जीवन जगा, कण कण जीवन एकत्र करा, जीवनाचा आनंद एकत्र करा. मधाचा थेंब एक एक कण आपण गोळा करतो सृष्टी करून, तसं जीवनाचा एक एक कण गोळा करून त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आलोय रिकाम्या हाताने, जातोय रिकाम्या हाताने. मधल्या प्रवासात आपण फक्त गोळा करण्याच्या नादी लागतो. तेव्हा ह्या वेळेस मला आचार्य रजनीश ओशो यांचं एक वाक्य खूप आठवतं. ते काय म्हणतात, गजब का नज़ारा है इस अजीब सी दुनिया का, गजब का नज़ारा है इस अजीब सी दुनिया का, लोग बटोरने लगे हैं खाली हात जाने के लिए. लोक गोळा करायच्या नादात लागलेत रिकाम्या हाताने जाण्यासाठी. असं ह्या जगाचं हे विचित्र दृश्य आहे असं आचार्य ओशो रजनीश म्हणतात. त्यामुळे पुन्हा तुकोबा माऊलींकडे येतो की आम्ही जातो आमोच्या गावा, आमोचा राम राम घ्यावा. तेव्हा जाताने राम राम करायचा आहे. माझ्यातल्या रामाला नमस्कार, तुझ्यातल्या रामाला नमस्कार. आणि
कुठलीही इच्छा अपुरी राहू न देता तृप्त मनाने समाधानाने आपण ह्या अनंताच्या प्रवासाला जायला हवं. त्याच्यासाठी अध्यात्माचा थोडा अभ्यास करायला हवा, संत वाङ्मयाचा अभ्यास करायला हवा, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला हवा. फार मोठा अतंग महासागर आहे. त्याच्यातून आपल्या क्षमतेनुसार आपण एक एक थेंब गोळा करायला शिकलं पाहिजे. ह्या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्हाला हा मृत्यू आणि जीवन याच्यातली सीमारेषेवर पाऊल टाकू का नको टाकू, आणि एका क्षणी तर तुम्हाला घेऊन जाणारच आहे, तुमचे प्राण घेऊन जाणारच आहे. त्यामुळे आपल्या हातात हे काही नाही आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तसं जीवन सुधरवलं पाहिजे असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे. ह्या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.